रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोली मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत सावळा गोंधळ, राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल. नुकत्याच पार पडलेल्या कोडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत उमेदवार जयदीप मोहिते यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर नियमबाह्य पद्धतीने कामकाज झाल्याचा आरोप करत मोहिते म्हणाले की काही उमेदवारांनी भरलेले अर्ज अधिकृतरित्या दाखलच करण्यात आले नव्हते. उमेदवारांची शपथपत्रे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे छाननी प्रक्रियेदरम्यान हरकतीवर योग्य विचार न करता काही उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वैध उमेदवारांच्या यादीतील क्रमवारीत चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदान आकडेवारी आणि अधिकृत नोंदवहीतील आकडेवारीत तफावत असल्याचे निदर्शनास येत असून पोकले मतदान केंद्रावर दुहेरी मतदानाचा प्रकार समोर येऊनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी दरम्यान स्ट्रॉंग रूम मधील 2 वेळा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मतमोजणी प्रक्रियेवर संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय सुमारे 11% ईव्हीएम मशीन मतदानापूर्वी बदलण्यात आल्याचा आरोप करत या सर्व बाबी केवळ तांत्रिक त्रुटी नसून निवडणुकीच्या पारदर्शकता, निपक्षपातीपणा व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. राज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ज्या काही प्रशासकीय त्रुटी आढळल्या त्या अनेक आहेत, पण त्याच्यातला मी फक्त 7 त्रुटी आता इथं दाखवू इच्छितो. पहिला एक अप्रमाणित अर्ज. अप्रमाणित अर्ज म्हणजे 100 रुपयाला जो विकत घेतला जातो तो अर्ज सोडून यांनी नेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरलेला आहे ज्याच्यावरती कोणताही शासकीय शिक्का नाही. 2 इपिक क्रमांक. मतदान होत असताना मतदाराचा आधार कार्ड, पॅन कार्ड या संदर्भातला जो काही लास्टचे 4 नंबर असतात ते नोंदवून सिग्नेचर घेतली जाते, परंतु अनेक ठिकाणी या नोंदीच घेतल्या नाहीत आणि त्यामुळं दुबार मतदान झाल्यामुळं बोगस मतदान झालेले निदर्शनास आले आणि काही काळ पोखल्यामध्ये मतदान सुद्धा बंद पडण्यात आलं. असे मतदान किती आहेत तर असे मतदान मी त्यावेळी बघितलं तर 526, 513 इतकं मतदान होतं की ज्याला इपिक नंबरच नाहीत, एका ठिकाणी फक्त एका गावात पोखल्यामध्ये. त्याच्यानंतर मतदान आकडेवारी नोंदवहीतील तफावत. उदाहरणार्थ ज्यावेळी मतदार जातो, मतदान करतो, पुढे जातो, त्यावेळी कंट्रोल युनिटला जी काही नोंद होत असते, मी ज्यावेळी गेलो 16 ठिकाणी व्हिजिट केल्या त्यापैकी 4 ठिकाणी असं आढळलं की कागदावरचा रनिंग नंबर 750 आहे परंतु तिथं दाखवला जातो 760. मग हे वाढून कोणासाठी आलं त्या संदर्भात मी तात्काळ निवडणूक अधिकारी यांना इंटिमेशन दिला, असा प्रकार घडत आहे का घडत आहे तुमचं तुम्ही शोधा. 4था दुहेरी मतदान पोखल्यामध्ये डायरेक्ट एका मुलीला धरण्यात आलं, त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली गेली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला हे स्टोरेजमध्ये मशीन्स ठेवले जातात तर त्याच्यामध्ये उमेदवार म्हणून मी हक्क बजावला. मी तिथं कमिशनिंगच्या दिवशी प्रत्यक्षात फिरलो, मला कोणतीही अडचण आली नाही. परंतु मतदान काउंटिंगच्या दिवशी 2 वेळा लाईट घालवली. मी त्यावेळेला सील ओपन करून दिलं नाही, मग लाईट लावली, मग परत सील ओपन केलं, परत लाईट घालवली. तर 2 वेळा लाईट का घालवली आणि तो व्हिडिओ जनतेला सार्वजनिक करून देण्यात यावा, तर ते एक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 तारखेला संध्याकाळी कोतवाल एक ॲप्लिकेशन देऊन गेला की ज्याच्यामध्ये 4 ईव्हीएम मशीन बदललेले होते. म्हणजे 35 पैकी 4 म्हणजे 11% तुम्ही यंत्रच बदलताय. मग क्वालिटी कंट्रोलचा विषय येतोय. मग क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण 3% एरर आपण कन्सिडर करू शकतो, 10%च्या वरती एरर आपण कन्सिडर करू शकत नाही. त्यामुळं यंत्राच्या ऐवजी आपण बॅलेट पेपरवरती ह्या निवडणुका घ्यायला पाहिजेत. जर 10% प्लस एरर असेल तर आमची स्पष्ट मागणी आहे की पेपरवरती तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. आणि सगळ्यात मोठं म्हणजे हिने एकाच बॅलेटवरती 2 निवडणुका घेतल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीने. त्याच्यामध्ये रंगसंगती केली, व्हाईट आणि पिंक. पण पिंक कलर म्हणजे गुलाली कलर आमच्या कुलदैवताचा, तो इथल्या एका पार्टीचा थीम आहे. मग ती तुम्ही अशा पद्धतीची विसंगती करून कुणाला प्रमोट करता का, अशी सुद्धा शंका झाली. तर तेही चुकीचं आहे. रंगसंगती विसंगतीप्रमाणे तिने जी घेतली ती चुकीचं आहे. आणि आमची सगळ्यात शेवटची नम्र मागणी आहे, 3च आहेत, आम्हाला 3च व्हिडिओ द्या. एक म्हणजे छाननीच्या दिवशी काय झालं
त्याचा व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ कमिशनिंगच्या दिवशी काय झालं त्याचा व्हिडिओ, आणि तिसरा म्हणजे स्ट्रॉंग रूम मतदान मोजणीच्या दिवशी काय झालं त्याचा व्हिडिओ. आम्हाला हे 3 व्हिडिओ द्या. जनता योग्य ते विचार करेल आणि यापुढे इथून पुढे निवडणुकीमध्ये पारदर्शकता राहील. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.